नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करायचं आहे का? हो सर, आम्हाला पण महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करायचंय. तर मग मी तुमच्यासाठी असे महाराष्ट्रातील 5 एमबीबीएस चे प्रायव्हेट कॉलेजेस घेऊन आलोय, ज्यांची जी फीस आहे ती खूप कमी बघा. तर मग सर आम्हाला ते कॉलेजेस सांगा ना. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि तुमचं जे काही स्कोर येत असेल आणि तुमची जी काही कॅटेगरी असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी सविस्तरपणे सांगतो का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएम या असंख्य कोर्सेस पैकी तुमचा नंबर कुठल्या व कोणत्या कॉलेजला व कोणत्या सिटीमध्ये लागू शकतो हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगेल. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, मगच काय येणार तुमच्या कमेंटच्या ठिकाणी रिप्लाय येणार. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये आणि तशीच कमेंट करताय तर या ठिकाणी तुमच्या कमेंटला रिस्पॉन्स दिला जाणार नाही. व्हिडिओला स्टार्ट करतोय. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची तुम्हाला लिंक देतोय बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही. आणि आमच्याकडे जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमची फीस 3999 आली. या ठिकाणी एक प्लॅन आहे आमचा, त्यानंतर आमचा 7000चा प्लॅन आहे, त्यानंतर आमचा 10000चा प्लॅन आहे. आता सर या 3 प्लॅन मध्ये काय डिफरन्स, तर यासाठी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे बघा पेड काउन्सिलिंगचा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. ज्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल त्यांनी तो व्हिडिओ सविस्तरपणे बघायचा आहे. का नेक्स्ट स्टेप अकॅडमी तुम्हाला काय देते हे तुम्ही सविस्तरपणे बघायचे. त्यानंतर काय घ्यायचंय मित्रांनो, निर्णय घ्यायचाय. आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर बघा सर्वात जास्त महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त एमबीबीएस कॉलेज रँक 1 ला येतो बघा. ओके, त्याचं नाव आहे बघा या ठिकाणी डॉक्टर NY तसगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. ओके, तर हा कॉलेज जो आहे मित्रांनो तुमचा रायगडचा कॉलेज आहे बघा. आणि ह्या कॉलेजला जी तुमची टोटल अॅन्युअल फीस आहे म्हणजे वार्षिक फीस ही किती आहे, 6,21,000 आहे. हा तुमचा रँक वर येणारा काय कॉलेज आहे, म्हणजे सर्वात जास्त स्वस्त रँक 1 ला जर भेटलं म्हटलं आपण तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्वस्त एमबीबीएसचं कॉलेज आहे बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड कॉलेज आहे बघा. ओके, गोदावरी फाउंडेशन डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज डिस्ट्रिक्ट जळगाव मध्ये येतो बघा. आणि या कॉलेजसाठी जी लागणारी वर्षाची जी फीस आहे ती 7 लाख रुपये. ओके, जर तुमचा विचार चालू असेल का सर आम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून एमबीबीएस करायचे तर तुम्हाला वर्षाला ही 3 पट फीस भरावी लागणार आहे. म्हणजे हा कॉलेजची तुम्हाला 3 पट म्हणजे 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणजे 21 लाख रुपये पर इयर तुम्हाला काय भरावं लागणार, या कॉलेजसाठी फीस भरावी लागणार जर मॅनेजमेंट मधून तुम्ही या ठिकाणी विचार करताय तर. ओके, त्यानंतर 3 नंबरला येणारा जो कॉलेज आपला तो या ठिकाणी बघा भारतरत्न अटल बिहारी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणेचा कॉलेज आहे बघा. आणि या कॉलेजची जी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो 7,50,000 रुपये पर इयर काय तुमची मेडिकलची फीस आहे बघा, प्रायव्हेट कॉलेज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट कॉलेज महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त 4 नंबरला येणारा जो कॉलेज आहे तुमचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालन्याचा कॉलेज आहे बघा. ओके, त्यानंतर बघा टोटल अॅन्युअल फीस या कॉलेजची 7,50,000 आहे बघा. ओके, त्यानंतर नंबर 5 ला येणारा विद्यार्थी मित्रांनो जो कॉलेज आहे या ठिकाणी आपला परभणी मेडिकल कॉलेज आहे बघा. आणि हा कॉलेज हा परभणी डिस्ट्रिक्ट मध्ये येतो आणि यासाठी जी अॅन्युअल फीस 7,54,000 रुपये बघा. जर माहिती आवडली असेल तर नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.